जय नरहरी। मी दिनेश शिवले, मुख्य संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता। आज आपले जड अंतकरणाने सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। मित्रांनो, जड अंतकरणाने ह्यासाठी मी आज आपले स्वागत करीत आहे, कारण आपल्या सर्वांचे आवडते, आपल्या सर्वांचा लाडका व युवा चेहरा, ज्यांचे वय मात्र 84 वर्ष, होय, ज्यांचे वय मात्र 84 वर्ष, तरीही तो आमच्या सोनार समाजाचा युवा चेहरा असे संबोधले तरी काही हरकत नाही। आणि आज तो युवा चेहरा, 84 वर्षाचा युवा चेहरा, युवा नेतृत्व, धडपडते नेतृत्व, चळवळीचे नेतृत्व, संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे नाव 7 समुद्रा पलीकडे जावं अशी त्यांची अपेक्षा, नरहरी महाराजांचे कार्य घराघरात पोचावे अशी त्यांची मनोमन इच्छा। नरहरी महाराज यांच्या छत्रछायाखाली संपूर्ण सोनार समाज, ह्या समाजात जेवढ्याही पोट शाखा आहेत त्या एकत्र याव्यात ह्याची मनात असलेली तळमळ, आणि पंढरपुरात भव्य असे संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे स्मारक दालन निर्माण व्हावे, मुंबईच्या रेल्वे स्थानकास नाना शंकर शेठ यांचे नाव मिळावे व नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी सोनार समाजाचे मेळावे असोत, कार्यक्रम असोत, संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती असो, पुण्यतिथी असो, कुठे कुठलाही अधिवेशन असो, त्या कार्यक्रमात वय वर्ष 84 पूर्ण झाल्यानंतरही अगत्याने पहिल्या प्रमुख पाहुण्यांच्या खुर्चीवर बसले दिसणारे असे आपले सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान सन्माननीय श्री मुकुंदरावजी शहाणे हे आपल्या सर्वांना अचानक सोडून गेले, आणि आज त्यांच्या स्मृतींना उजाळा द्यावा म्हणून मी आज आपल्या समोर आलेलो आहे। सर्वप्रथम ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या संपूर्ण टीम कडून व संपूर्ण देशभरातील सोनार समाजाच्या संघटनांकडून स्वर्गीय श्री मुकुंदरावजी शहाणे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। संत शिरोमणी नरहरी महाराज ज्यांच्यावर मुकुंदरावजी अपार प्रेम करायचे, अपार भक्ती करत होते, असे आपले दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज त्यांना स्वर्गात आपल्या चरणापाशी आपले सेवक, आपले दास म्हणून, त्यांना आपल्या दास्य बनवून त्यांचे स्वर्गात त्यांना चांगले स्थान देवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। मित्रांनो, मुकुंदरावजी शहाणे हे नाव लाड सोनार समाजातच नाही तर त्या व्यतिरिक्त सोनार समाजाच्या प्रत्येक घरात, प्रत्येक संघटनेत, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक गावात त्या नावाने एक मोठं वलय निर्माण केलं होतं, कारण त्यांचे कारणही तसेच होते। एकदा मी जेव्हा त्यांची मुलाखत घ्यायला त्यांच्याकडे गेलो असता
त्यांनी जेव्हा आपल्या मुलाखतीत आपला जीवन प्रवास सांगितला, त्या जीवन प्रवासामध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत गरिबीची काळ त्यांनी भोगले, मिळेल ते कार्य करून त्यांनी आपला जीवन प्रवास चालू केला. असे कुठलेच काम नाही की त्यांनी ते केले नाहीत. एकदा तर त्यांनी सांगता सांगता म्हणाले की मला जीवनामध्ये मी फक्त रेल्वे स्टेशनवर बसून बूट पॉलिश करायचंच काम केलं नाही, मात्र त्या व्यतिरिक्त जेवढे कुठलेही काम असतात ते प्रत्येक कार्य मी आपल्या जीवन प्रवासात केलं. अत्यंत कमी शिक्षण आणि त्या काळात त्या कमी शिक्षणात जीवन प्रवासात संघर्ष करीत असताना त्यांना रिझर्व्ह बँक इथे नोकरी लागली आणि नोकरी लागल्यानंतर नोकरी बरोबरच त्यांनी आपलं शिक्षण सुरू ठेवलं. त्यानंतर त्यांना रिझर्व्ह बँकेत पदोन्नती मिळाली आणि पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी पहिला संघर्ष रिझर्व्ह बँकेत नोकरी करणाऱ्या कामगारांसाठी केला. त्यांना न्याय मिळावा म्हणून केला आणि त्या संघर्षात त्यांना यश लाभलं. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढल्यानंतर त्यांनी सोनार समाजाच्या अनेक चळवळी तयार केल्या. सोनार समाजाच्या अनेक चळवळीमध्ये ते प्रत्यक्ष समोर राहिले. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील संत महापुरुषांचे टपाल तिकीट हे महाराष्ट्र सरकारद्वारे काढले जात होते, मात्र एकमेव सोनार समाजाचे संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या टपाल तिकीट अजूनपर्यंत निघालं नसल्याने त्यांच्या मनात एक खतखत निर्माण झाली होती की आपण आपल्या संताचंही एक टपाल तिकीट निघावं, शासन दरबारी संत शिरोमणी नरहरी महाराज यांची नोंद व्हावी म्हणून त्यांनी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या टपाल तिकिटासाठी एक चळवळ निर्माण केली. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्रालय, सचिव दरबार कुठे कुठे गेले नाही, त्याची नोंद प्रत्येक ठिकाणी केली गेली. मात्र आज ते गेल्यानंतरही वयाचे 84व्या वर्षी त्यांना ते यश प्राप्त होऊ शकले नाही. मुकुंदरावजी शहाणे हे नाव असं होतं की तुम्ही त्यांना समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमात बोलवा, ते त्या कार्यक्रमाला प्रमुखतेने उपस्थित राहायचे. त्यांना मंच, सन्मान, सत्कार ह्याची कुठलीच अपेक्षा नसायची. आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे ही आत्मीयता त्यांच्यात असायची. त्यांनी वयाच्या 84व्या वर्षापर्यंत असा कुठलाच प्रवास किंवा कालपर्यंत ते जाण्या अगोदरपर्यंत समाजाचे कुठलेच कार्य केले नाहीत असं कुठेच आठवत नाही. प्रत्येक कार्यक्रमात गेल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या खुर्चीमध्ये मुकुंदरावजी शहाणे हसतमुख चेहऱ्याने दिसायचे. आलेल्या प्रत्येकांकडे स्वतः जाऊन त्यांना प्रेमाने त्यांच्याशी बोलायचे. संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा जीवन प्रवास लोकांना घडावा, समाजाला घडावा म्हणून त्यांनी एका पुस्तकाची निर्मिती सुद्धा केली. प्रत्येक कार्यक्रमात ते संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे फोटो व ती पुस्तक प्रत्येक समाज बांधवांना देत असत. त्यांच्या समाजाप्रती प्रेम हे पाहून असं वाटत होतं की मुकुंदरावजी हे 84 वर्षच नाही तर 800 वर्ष आपल्या समाजासोबत राहावे आणि या माध्यमातून समाजसेवा करावी, एक मोठी चळवळ निर्माण करावी अशी सर्वांची अपेक्षा होती. त्यांनी अनेक चळवळीत भाग घेतले. नुकतेच मुंबई येथे नाना शंकर शेठ यांचे नाव मुंबई रेल्वे स्टेशनला मिळावे म्हणून नागपूरवरनं ते 84व्या वर्षी प्रवास करून मुंबईला गेले. तिथे झालेल्या आंदोलनात आणि चळवळीत ते
समोर राहून त्या चळवळीचं त्यांनी नेतृत्व केलं, तेव्हा त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शेकडो समाज बांधव त्यांच्याकडे पाहताना प्रत्येकाला अभिमान वाटत होता की ह्या वयात सुद्धा मुकुंदरावजी समाजाप्रती इतकी आपली प्रेरणा निर्माण करून समाजासाठी झटून पुढे येतात, हे खरंच खूप विलोभनीय आहे आणि याचा आदर्श सर्व समाजाने घ्यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत होतं. मागच्या 8 दिवसा अगोदरच 11 तारखेला त्यांनी आपला वाढदिवस समाज बांधवांसोबत साजरा केला. त्यात मला जाण्याचा योग आला नाही. मुकुंदरावजी शहाणे यांचे कार्य व त्यांनी समाजासोबत समाज बांधवांसोबत केलेले कार्य हे अति विलोभनीय आहे. त्यांच्या कार्याची आपण एक मालिका तयार केली तर त्याला वर्ष जाईल. बालपण ते म्हातारपण या वयात त्यांची समाजाप्रती असलेली प्रेरणा व कार्य हे खूप महान आहे. मुकुंदरावजी शहाणे यांना अनेक पुरस्कार मिळाले. असे कुठले पुरस्कार नाही की ते ज्यांच्या नावावर होते. आज पुरस्कार हे काही लोकांना पैशाच्या किंवा श्रीमंतीच्या जोरावर दिले जाते असे म्हणतात. मात्र मुकुंदरावजी त्यातून वेगळे होते. त्यांचे कर्तृत्व, त्यांचे कार्य यामुळे मुकुंदरावजींना अनेक पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. मुकुंदरावजी हे आपल्याला सोडून जाणे म्हणजे आज ज्या चळवळी सोनार समाजासाठी निर्माण केल्या होत्या त्या चळवळींना मागे टाकणे असं झालं. मी मुकुंदरावजी यांचे प्रती अत्यंत दुःखद भावना व्यक्त करतो, कारण मुकुंदरावजी हे आमच्या सुवर्णवार्ता चॅनलचे मार्गदर्शक होते. ते वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असायचे. 2 दिवस 8 दिवस झाले की ते मला आपल्याशी संवाद साधायसाठी फोन करायचे, समाजाबद्दल विचारत राहायचे आणि समाजात नवीन काय करता येईल ह्याबद्दल मार्गदर्शन सुद्धा करीत होते. ते कुठल्याही कार्यक्रमात, बोलावलेल्या कार्यक्रमात गेले असता त्या कार्यक्रमात सढळ हाताने आर्थिक सहयोग सुद्धा करत होते. आज अचानक त्यांच्या जाण्याची बातमी ही संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्र कुणी गेला ह्याच्या दुःखात कधीच रडला नाही. मात्र एकमेव मुकुंदरावजी शहाणे हे आपल्याला सोडून गेले ह्याची बातमी जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला कळली तेव्हा सर्व सोनार समाज बांधवांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. मला वाटते की त्यांच्या जाण्याने संत शिरोमणी नरहरी महाराज हे सुद्धा काही क्षण रडले असतील, कारण त्यांची गरज ही स्वर्गात नसून त्यांची गरज समाज ऐक्यासाठी. समाज आज मोठा दुभंगलेला आहे. श्रीमंत गरीब या दुफडीमध्ये गेलेला आहे. भेदभाव, पोटशाखा, दररोज नवनवीन संघटना निर्माण होणे, त्या संघटनेचे वादविवाद ह्यात विभागलेला आहे आणि आज सर्व समाज संघटित झाला, मात्र सोनार समाज अजूनही संघटित झाला नाही. आणि त्या समाजाला संघटित करण्यासाठी मुकुंदरावजीची ह्या पृथ्वीवर गरज होती आणि गरज असेल असे नरहरी महाराजांना वाटत असेल. त्यामुळे आज खरंच नरहरी महाराजांना सुद्धा दुःख झाला असेल. ह्या अत्यंत कठीण परिस्थितीच्या काळात मुकुंदरावजी हे आपल्याला सोडून जाणे ही खूप दुःखदायक गोष्ट आहे. मुकुंदरावजींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने अनेक सोनार समाजाच्या संघटनेत काम केलं. त्यांनी सोनार सेवा महासंघाचे पहिले अध्यक्ष म्हणून अध्यक्ष स्थान भूषविलं.
समाजाला अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून लाभत होते। मी तर असं म्हणेल की मुकुंदरावजी जरी आपल्याला सोडून गेले असतील, मात्र ते आपल्या विचाराने, आपल्या प्रेरणेने आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत सदैव राहोत। त्यांच्यावर प्रेम करणारे व त्यांना आपले मानणारे ज्याही संघटना किंवा सोनार समाज बांधव आहेत, त्यांनी परत एकदा मुकुंदरावजींनी नरहरी महाराज यांचे टपाल तिकीट निघावे, शासन दरबारी त्यांची नोंद व्हावी म्हणून जी चळवळ सुरू केली होती, ती चळवळ पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांनी, संघटनेनी सुरू ठेवून टपाल तिकीट निघावे ह्यासाठी प्रयत्न करावे। आणि आमच्या एका तरुण युवकाला, 84 वर्ष युवकाला टपाल तिकीट निघाल्यास त्या टपाल तिकिटाचे जनक, प्रेरणास्थान म्हणून सुवर्ण अक्षरात मुकुंदरावजी शहाणे यांचे नाव शासन दरबारी, महाराष्ट्राच्या दरबारात व सोनार समाजाच्या प्रत्येक संघटनेत, मठ मंदिरामध्ये मुकुंदरावजी शहाणे यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जावे अशीच अपेक्षा करतो। आणि पुन्हा एकदा मुकुंदरावजी शहाणे यांना मी माझे परिवारातर्फे, सुवर्ण वार्ताच्या संपूर्ण टीमतर्फे व सोनार समाजांच्या सर्व संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। जय नरहरी।